नमस्कार, मी आतिश म्हात्रे स्वागत करतो माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आज आपण आलो आहे त्र्यंबक येथे, नाशिक मधील ब्रह्मगिरी पर्वत येथे. मुंबईवरून आम्ही रात्री 12 वाजता नाशिकसाठी ट्रेन पकडली. मुंबई ते नाशिक 180 ते 200 किलोमीटर आहे. आज आपण मुंबईच्या धावपळीपासून दूर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी निघालो आहोत. अशा प्रकारे बरेच दिवसांचा प्लॅन होता. वारंवार आतिश मात्रेला बोलवत होते की आपला कुठेतरी जाण्याचा प्लॅन कर आणि ते आज प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. ब्रह्मगिरी ट्रेक त्या भेटू बाकीच्या ब्लॉक मध्ये 4 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो नाशिक रेल्वे स्टेशन. स्टेशनच्याच बाजूला त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस मिळतात. बसचा फेर आहे 90 रुपये. एक तासाचा बसचा प्रवास संपवून आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वर मंदिरजवळ. ट्रेक सुरू करण्यापूर्वी आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले. हे मंदिर भगवान शिवच्या 12व्या ज्योतिर्लिंगापैकी एक असून देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. ब्रह्मगिरी पर्वत हे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या अगदीच मागे उभा आहे. आपण असं आपल्याला पवायचं आहे याच पर्वतावरून पवित्र गोदावरी नदीचा उगम झाल्याचं मानलं जाते. पुराणानुसार महर्षी गौतम यांच्या कठोर साधनामुळे भगवान शिव प्रसन्न होऊन गंगा पृथ्वीवर आणली आणि तीच गंगा गोदावरी म्हणून ओळखली गेली. समुद्र सपाटीपासून जवळपास 4050 फूट उंच असलेला हा पर्वत इतिहास आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. ब्रह्मगिरी ट्रेकची खास गोष्ट म्हणजे इथल्या दगडी पायऱ्या. सुरुवातीला ट्रेक सोपा वाटतो, पण जसं जसं वर चढतो तशी ब्रह्मगिरी आपली खरी परीक्षा घ्यायला सुरुवात. हिरवीगार डोंगरे, थंडगार वारा आणि ढगांनी झाकलेले शिखर पाहून ट्रेकचा उत्साह अजूनच वाढत गेला. हे आहे ब्रह्मगिरी ट्रेक. ब्रह्मगिरी ट्रेकसाठी सुमारे 700 ते 750 पायऱ्या आहेत आणि हे चढण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो. 1 ते 1.5 तास लागतो, पण त्यासाठी करायला लागणारी कसरत ही खूप मेहनतीची आहे. ब्रह्मगिरी पर्वत हे फक्त निसर्गाचे सौंदर्य म्हणून ओळखले जात नाही, तेच गोदावरी नदीचा उगम होतो. त्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात तर ब्रह्मगिरीचे सौंदर्य वेगळ्या स्तरावर पोहोचते. छोट्या छोट्या धारा वाहत असतात आणि प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करावा असं वाटतं. गोमुख, गंगाद्वार आणि अनेक प्राचीन गुहा या परिसरात पाहायला मिळतात. म्हणूनच हा ट्रेक फक्त साहसी नाही तर आध्यात्मिक प्रवास देखील आहे. जर तुम्हाला निसर्ग आणि इतिहास, अध्यात्मक यांचा एकत्र अनुभव घ्यायचा असेल तर ब्रह्मगिरी ट्रेक हा तुमच्या बकेट लिस्ट मध्ये नक्की असायला हवा. बबलू, ह्या ट्रेकचा काही एक्सपिरियन्स शेअर करू शकतोस? आतापर्यंत हा माझा फर्स्ट ट्रेक आहे ब्रह्मगिरीला. नाशिकला बरेच वेळेला येऊन गेलो त्र्यंबकेश्वरला, पण हा पहिल्यांदा आमचा ट्रेक आहे ब्रह्मगिरीला. आतापर्यंत आमचं खूप चांगलं आणि वातावरण खूप चांगलं आहे. आमच्यासोबत आलेली सर्व मंडळी खूप चांगली आहेत. त्यामुळे आमचा काय जो आम्ही प्रवास करतोय ते खूप छान वाटतंय. मारुती रायाच्या बाजूलाच एक जुनी धर्मशाला आहे. आज आपण या वास्तूला जुनी म्हणतो, पण कधी काली याच भिंतीने हजारो यात्रेकरूंचा प्रवासाला आसरा दिला असेल.
इतिहास मागे ठेवून आता पुन्हा ब्रह्मगिरीच्या शिखराकडे निघालो. आता ब्रह्मगिरी ट्रेकमध्ये एक गोष्ट तुम्हाला नक्की भेटणार, ती म्हणजे इथली माकडं. या ठिकाणी आल्यानंतरच अचानक आपल्याला ही मंडळी भेटायला लागतात. यामागे एक छोटंसं कारण आहे आणि ते मी तुम्हाला आता दाखवतो. हे आहे या ठिकाणचं छोटंसं पण सुंदर हनुमान मंदिर. जय. ही माकडं फक्त तुमच्या फोटोसाठी बसलेली नसतात. यांना तुमच्या बॅगमध्ये काय आहे याची तुमच्यापेक्षा जास्त उत्सुकता असते. एक नंबर. आणि माकडं साईलला चावले. तुमच्या हातात स्नॅक्स असतील किंवा बॅगमध्ये फूड असेल तर सावध राहा, कारण इथे सिक्युरिटी चेकिंग थोडी वेगळीच लेवलची आहे. बॅगच ओपन केली तुझी तर. कुठला बिस्किट नाही काहीसा दमछाकनंतर आम्ही पोहोचलो ब्रह्मगिरीच्या शिखरावर. समोर दिसणारी सह्याद्री रांगा, खाली पसरले त्र्यंबकेश्वर आणि ढगांमधून डोकावणारा सूर्य, हे दृश्य शब्दात सांगणे खरंच कठीण आहे. हेच ते ब्रह्मगिरी शिखर, जिथे दिसणारा प्रत्येक डोंगर, प्रत्येक ढग आणि प्रत्येक वारा सांगतो मेहनतीचं फळ नेहमी उंचच असतं. शिखरावर पोहोचल्यावर समजतं संघर्ष किती कठीण असला तरी दृश्य नेहमी सुंदर असतं. 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो ब्रह्मगिरीच्या मुख्य मंदिराजवळ. हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे. इथूनच गोमुखातून गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. आज आपण ज्या नदीला महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून पाहतो, तिच्या प्रवासाची सुरुवात याच पवित्र भूमीतून सुरू झाली. ब्रह्मगिरीचा डोंगर फक्त एक ट्रेकिंग डेस्टिनेशन नाही, या पर्वताच्या प्रत्येक दगडामागे एक पौराणिक कथा दडलेली आहे. आणि या कथेमध्ये नाव येते एका महान ऋषीचं, गौतम ऋषीचं. हे गौतम ऋषी त्यांची पत्नी आई त्या त्यांची हातून जे काय मिळील साक्षा 12 वर्ष तपस्या करून प्रसाद उत्तम ऋषीने पुन्हा तांगूळ केली व हत्या पाताका नष्ट झाले. ही तृप्त झाली आणि मंदिरात दर्शन केला असाल गाईचं मुख आहे, याचा शिर लावलेला आहे. ही तृप्त झाली, गाईची मुखात गेली. इथून पुढं शंकराला जटा आपले जटा जाती, जटा आपली जरा गंगाधर आणि कृष्णवर्ध पुत्र. आपण चाललो त्या ठिकाणी ज्याला जटा मंदिर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणीशी संबंध भगवान शंकराच्या जटांशी जोडले जाते. एक खड्डा दोन्ही शंकर बाप्पांचं बुद्धेचं निशाण हे दोन्ही गुडघे टेकून मग इकडे शंकर बाप्पांनी जटा आपटले. ते रेषा दिसते जटेच्या निशाण आहे. जटातून गंगा गोदावरी मोकळी केली. मग इथून दुसरा पाठ शेजारी गंगाद्वारे ते गंगाद्वारे निघतात. तिथून खाली त्र्यंबकेश्वर कुशवर्त कुंड, मग नाशिक, पंचवटी, पैठण, नांदेड आंध्रामध्ये जाते. तिथून जसं लहान मुलगा जन्माला येतं तसं गंगा गोदावरीचा जन्म झाला. मान्यतेनुसार ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान शिवाच्या जटेतून गोदावरी प्रवाह प्रकट झाला आणि त्यामुळे या परिसराला अत्यंत पवित्र मानले जाते. या सगळ्या कथा ऐकल्यानंतर ब्रह्मगिरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. ब्रह्मगिरीने दमवलं, शिकवलं आणि आयुष्यभरासाठी आठवण दिली.